आपल्याला खरं स्वातंत्र्य आणि आनंद कसा मिळू शकतो? अनेकदा असं वाटतं की आपला भूतकाळ आपल्याला एका अदृश्य साखळीने बांधून ठेवतो. हम्म. किंवा मग इतरांच्या अपेक्षांचं ओझं इतकं वाढतं की आपण स्वतःसाठी जगतोय की त्यांच्यासाठी हेच कळत नाही. अगदी. आज आपण अशाच काही विचारांवर सखोल चर्चा करणार आहोत, जे द करेज टू बी डिसलाइक्ड या पुस्तकाच्या सारांशावर आधारित आहेत. हे पुस्तक म्हणजे काही पारंपरिक सेल्फ हेल्प पुस्तक नाही. यातली गंमत अशी आहे की हे पुस्तक म्हणजे एका तरुण, गोंधळलेल्या मुलाच्या आणि एका ज्ञानी तत्वज्ञानाच्या गप्पा आहेत. हो, त्यांच्या संवादातूनच सगळं उलगडत जातं. बरोबर. आणि त्यातूनच ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड ॲडलर यांचे मोठे आणि अनेकदा धक्कादायक वाटणारे विचार आपल्या समोर येतात. आज आपलं मिशन आहे या विचारांच्या मुळाशी जाऊन ते आपल्या रोजच्या आयुष्यात कसे लागू होऊ शकतात हे समजून घेणं. चला तर मग. चला या संवादाच्या प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. आणि या प्रवासाचा पहिला आणि सर्वात महत्वाचा थांबा म्हणजे ॲडलरच्या मानसशास्त्राचा पाया. याला टेलिओलॉजी म्हणतात. टेलिओलॉजी. हो. आणि हा विचार आपल्याला माहीत असलेल्या फ्रॉइडच्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहे. फ्रॉइड म्हणतो, तुमच्या भूतकाळातल्या आघातामुळे तुम्ही आज असे आहात. याला इटिओलॉजी म्हणतात. हो, कारण मीमांसा. ते तर आपण नेहमीच ऐकतो. अगदी. पण ॲडलर म्हणतो, थांबा. तुमच्या भूतकाळामुळे नाही, तर तुमच्या आजच्या एका विशिष्ट ध्येयामुळे तुम्ही तसे वागत आहात. म्हणजे गाडी आरशात बघून नाही, तर पुढचा रस्ता बघून चालवायची. वा. सगळा खेळ कारणांचा नाही, तर ध्येयांचा आहे. एक मिनिट. हा विचारच खूप मोठा आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की लहानपणी असं घडलं म्हणून मी आज असा आहे. पण ॲडलर हे पूर्णपणे नाकारतोय का? हां. पुस्तकातला पहिलाच विचार खूप धाडसी आहे की तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही आणि ट्रॉमा किंवा आघात अस्तित्वातच नसतो. हे ऐकायला खूप कठोर वाटतं, जणू काही एखाद्याच्या दुःखाला आपण नाकारतोय. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच हा विचार समजून घ्यायला कठीण जातो बरं का. ॲडलर असं म्हणत नाही की वाईट घटना घडत नाहीत किंवा त्यांचं दुःख होत नाही. मग तो फक्त हे सांगतो की त्या घटनेला काय अर्थ द्यायचा याची सत्ता पूर्णपणे आपल्या हातात असते. ओके. उदाहरणार्थ, समजा 2 व्यक्ती परीक्षेत नापास झाल्या. एक व्यक्ती म्हणेल, मी नापास झालो कारण माझ्यात बुद्धीच कमी आहे, त्यामुळे मी आता पुढे शिकणारच नाही. त्याने हार मानली. हो. इथे त्याने त्या घटनेला अंतिम अपयश असा अर्थ दिला. त्याचं ध्येय काय आहे? त्याचं ध्येय आहे पुढील प्रयत्नांपासून आणि संभाव्य अपयशापासून स्वतःला वाचवणं. आणि दुसरी व्यक्ती म्हणेल, मी नापास झालो म्हणजे माझा अभ्यास कुठेतरी कमी पडला. मला आता कळलं की मला जास्त मेहनत करायला हवी. इथे त्याने त्याच घटनेला शिकण्याची संधी असा अर्थ दिला. घटना एकच पण अर्थ वेगळे. अगदी. घटना एकच पण दोघांनी निवडलेली ध्येय वेगळी आहेत. ॲडलरच्या मते दुःख किंवा नाखुशी ही आपल्यावर लादलेली गोष्ट नाही, तर ती एक निवड आहे. आपण अनेकदा दुःखी राहणं निवडतो कारण त्यातून आपलं एखादं ध्येय साध्य होत असतं. जसे की इतरांची सहानुभूती मिळवणं किंवा जबाबदारी टाळणं. खरा बदल तेव्हाच शक्य होतो जेव्हा आपण हे स्वीकारतो की आपल्या भावनांची आणि वागण्याची जबाबदारी पूर्णपणे आपली स्वतःची आहे, भूतकाळाची नाही. म्हणजे आपण आपल्या भावनांचा वापर एका विशिष्ट ध्येयासाठी करतो. ठीक आहे, भूतकाळाच्या तुरुंगातून तर आपण बाहेर पडलो, पण आता असं दिसतंय की आपण लोकांच्या अपेक्षांच्या तुरुंगात अडकलो आहोत. पुस्तकातला पुढचा विचार तर यापेक्षाही मोठा आहे. माणसाच्या सगळ्या समस्या या आंतरवैयक्तिक संबंधांच्या समस्या आहेत. सगळ्या म्हणजे माझ्या सगळ्या, अक्षरशः सगळ्या समस्यांचं कारण माझे इतरांशी संबंध आहेत. हो. माझी आर्थिक चिंता किंवा आरोग्याची समस्या यांचा संबंध इतरांशी कसा काय असू शकतो? हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि वरवर पाहता हे अतिशयोक्तीच वाटेल, पण ॲडलरच्या विचारांच्या गहिरीत गेलं तर त्याचा अर्थ लागतो. विचार करा, तुम्हाला स्वतःबद्दल कमीपणा कधी वाटतो? जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा नाही. जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करता तेव्हा. तुम्हाला पैशांची चिंता का वाटते? फक्त जगण्यासाठी नाही, इतरांसारखं जीवनमान राखण्यासाठी, समाजात मागे न पडण्यासाठी. म्हणजे पैशांची चिंता सुद्धा इतरांच्या तुलनेत जास्त तीव्र होते. अगदी एकटेपणात जाणवणारा त्रास सुद्धा इतरांशी जोडले न गेल्यामुळे जाणवतो. म्हणजे आपल्या भावना, मग त्या सकारात्मक असोत व नकारात्मक, त्यांचं मूळ कुठेतरी इतरांशी असलेल्या आपल्या नात्यात दडलेलं असतं. अगदी तसंच. आणि इथे न्यूनगंड ही संकल्पना महत्वाची ठरते. पण इथे एक महत्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. कोणता?
ॲडलर असं म्हणत नाही की न्यूनगंड ही वाईटच गोष्ट आहे. उलट मला अजून प्रगती करायची आहे ही भावना तर चांगलीच आहे. ती विकासासाठी प्रेरणा देते. बरोबर. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तो न्यूनगंड कॉम्प्लेक्स बनतो. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या भावनेला सबब म्हणून वापरता. माझ्यात हे कमी आहे म्हणून मी काहीच करू शकत नाही असं म्हणायला लागता. आणि ही सबब आपण इतरांची स्पर्धा करताना जास्त वापरतो. तो माझ्यापेक्षा चांगला आहे म्हणून मी प्रयत्नच करत नाही. बरोबर. आणि इथेच ॲडलर एक सुंदर उपाय सुचवतो. तो म्हणतो इतरांना स्पर्धक मानण्याऐवजी सहकारी माना. सहकारी? हो. जग म्हणजे काही शर्यत नाहीये जिथे तुम्हाला इतरांना हरवून पुढे जायचंय. आयुष्य म्हणजे एका सपाट जमिनीवर चालण्यासारखं आहे. प्रत्येकजण आपापल्या गतीने चालतोय. कुणी पुढे असेल, कुणी मागे, पण सगळे एकाच पातळीवर आहेत. जेव्हा तुम्ही इतरांना सहकारी मानता तेव्हा त्यांचं यश तुम्हाला धोका वाटत नाही तर प्रेरणा वाटतं. तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी होता आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने न्यूनगंडातून सुटका होते. नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणारा हा विचार आहे. पण मग प्रश्न असा येतो की ही नाती सुधारायची कशी, विशेषतः जेव्हा आपण सतत इतरांच्या मान्यतेसाठी भुकेलेले असतो. मला वाटतं पुस्तकाचा पुढचा भाग याच प्रश्नाचं उत्तर देतो. हो, अगदी बरोबर. इतरांची कामं सोडून द्या. हो, तीच संकल्पना. ही ऐकायला सोपी वाटते, पण ती नक्की आहे तरी काय? ही या पुस्तकातली सर्वात व्यावहारिक आणि आयुष्य बदलणारी शिकवण आहे असं मला वाटतं. याला कामांची विभागणी म्हटलं आहे. कामांची विभागणी. याचं एक साधं सूत्र आहे. कोणतंही काम समोर आल्यावर स्वतःला विचारायचं, या कृतीच्या अंतिम परिणामांना कोण सामोरं जाणार आहे? ओके. ज्याला सामोरं जायचंय ते काम त्याचं. एखादं उदाहरण देऊ शकाल का? पालक आणि मुलाचं उदाहरण तर पुस्तकात आहेच. हो, ते उदाहरण उत्तम आहे. मुलाने अभ्यास करणं हे मुलाचं काम आहे, कारण अभ्यास नाही केला तर त्याचे परिणाम मुलाला भोगावे लागतील. पालक जबरदस्ती करू शकतात, ओरडू शकतात, पण ते त्यांचं काम नाही. ते मुलाच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. बरोबर. आता हेच ऑफिसमध्ये लावून बघूया. समजा माझा बॉस माझ्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करत असेल तर? उत्तम प्रश्न. हे तर नेहमीच होतं. इथेही तेच तत्व. तुमचं काम आहे उत्कृष्ट प्रेझेंटेशन बनवणं. ते तुमचं काम आहे. हां. पण बॉसने त्यावर खुश होणं, तुमचं कौतुक करणं किंवा तुम्हाला प्रमोशन देणं हे त्यांचं काम आहे. अच्छा. तुम्ही त्यांच्या समाधानाची जबाबदारी घेऊ शकत नाही. तुम्ही फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करू शकता. जेव्हा तुम्ही ही रेषा आखता तेव्हा तुम्ही त्यांच्या प्रतिक्रियेच्या ओझ्यातून मुक्त होता. म्हणजे जर कोणी आपल्याला पसंत करत नसेल तर ते त्यांचं काम आहे, आपलं नाही. अगदी. आपण काय करतो किंवा कसे वागतो हे आपलं काम आहे, पण त्यावर इतरांनी काय प्रतिक्रिया द्यावी हे त्यांचं काम आहे. हे ऐकून मला आठवतंय, एकदा मी एका प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतली होती आणि माझ्या वरिष्ठांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मला आठवडाभर वाईट वाटत होतं. सगळ्यांनाच कौतुक हवं असतं. आणि म्हणूनच या विचारातून एक धाडसी कल्पना समोर येते. कोणती? खरं स्वातंत्र्य म्हणजे इतरांना न आवडण्याचं धाडस असणं. वाव. कारण जेव्हा तुम्ही इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी स्वतःच्या तत्वानुसार जगता तेव्हा हे नक्कीच शक्य आहे की तुम्ही काही लोकांना आवडणार नाही. बरोबर. लोक तुम्हाला स्वार्थी म्हणतील, तुमच्यावर टीका करतील, पण ॲडलरच्या मते तेच खरं स्वातंत्र्य आहे. का? कारण जर तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही इतरांच्या इच्छेनुसार जगत आहात, स्वतःच्या नाही. तुमच्या आयुष्याच्या गाडीचं स्टिअरिंग तुम्ही इतरांच्या हातात देत आहात. वा. म्हणजे बघा, एक किती सुंदरपणे जोडलं गेलंय. आधी आपण कामं वेगळी करायला शिकलो आणि त्याचं अंतिम धाडसी पाऊल म्हणजे न आवडण्याचं स्वातंत्र्य. हो. कारण जेव्हा तुम्ही इतरांची कामं म्हणजे तुमच्याबद्दल काय विचार करायचा हे त्यांच्यावर सोडून देता तेव्हाच तुम्हाला खरं स्वातंत्र्य मिळतं. हे दोन वेगळे विचार नाहीत, तर एकाच प्रवासाचे दोन टप्पे आहेत. अगदी बरोबर. स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागते आणि ती किंमत म्हणजे इतरांकडून मिळणारी मान्यता गमावण्याचं धाडस. ठीक आहे, आतापर्यंत आपण वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल बोललो, पण माणूस एकटा तर राहू शकत नाही. मग या स्वातंत्र्याचा आणि समाजाचा मेळ कसा घालायचा? पुस्तकाच्या चौथ्या भागात लक्ष स्वतःकडून समाजाकडे वळवलं जातं. इथे सामाजिक भावना महत्वाची मानली आहे. याचा नेमका अर्थ काय? याचा साधा अर्थ आहे, मी जगाच्या केंद्रस्थानी नाही हे स्वीकारणं. अनेकदा आपण नकळतपणे स्वतःलाच आपल्या आयुष्याचा नायक समजतो आणि इतरांना केवळ सहाय्यक पात्र. हे खरंय.
पण ॲडलर म्हणतो की आपण एका मोठ्या समाजाचा, अगदी या ब्रह्मांडाचा एक भाग आहोत. आणि आपलं मूल्य हे इतरांशी तुलना करून नाही, तर या समाजासाठी काहीतरी योगदान देऊन ठरतं. योगदान. हो, जेव्हा आपण माझ्यासाठी काय याऐवजी मी इतरांसाठी काय करू शकेन असा विचार करतो, तेव्हा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची खरी किंमत कळते. यात एक विचार मला खूपच धक्कादायक वाटला, तो म्हणजे इतरांची स्तुती किंवा निंदा करणं टाळा. निंदा करणं टाळा हे समजू शकतो, पण स्तुती करणंच चांगलं मानलं जातं, म्हणजे कौतुक करणं सुद्धा नात्यात विषमता आणतं. हो, हा विचारच धक्कादायक आहे. पण आपण मुलांना शाब्बास म्हणतो, ते तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच असताना, मग ते चुकीचं आहे का? काय फॅसिनेटिंग आहे बघा. ॲडलरच्या मते स्तुती आणि निंदा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही गोष्टी नात्यांमध्ये एक उतरंड किंवा असमानता तयार करतात. हायरार्की. अगदी. जेव्हा तुम्ही कुणाची स्तुती करता, तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःला त्यांच्यापेक्षा वरच्या पातळीवर ठेवता. शाब्बास असं म्हणणारा नेहमी सुपेरियर असतो आणि ऐकणारा इन्फेरियर. हां, तो एक प्रकारे दुसऱ्याच्या क्षमतेवर आपला शिक्का मारत असतो. मग प्रोत्साहन कसं द्यायचं? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. ॲडलर म्हणतो, स्तुतीऐवजी प्रोत्साहन द्या. म्हणजे शाब्बास, तू खूप छान काम केलंस असं म्हणण्याऐवजी धन्यवाद, तुझ्यामुळे खूप मदत झाली, किंवा तू इथे असल्यामुळे मला खूप आधार वाटतो असं म्हणा. हे संवाद समान पातळीवरचे आहेत. यात कोणी मोठं किंवा छोटं नाही. तुम्ही एकमेकांना समान पातळीवरचे सहकारी मानता. आणि यामुळे नाती अधिक निरोगी बनतात. हो, समानतेवर आधारित बनतात. वा, म्हणजे नात्यांमध्ये समानता राखणं हे महत्वाचं आहे. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. भूतकाळातून बाहेर पडलो, नात्यांमधल्या समस्या समजून घेतल्या, स्वातंत्र्याचा अर्थ शोधला. आता हे सगळं घेऊन जगायचं कसं? 5वा भाग आपल्याला वर्तमानात आणून सोडतो. तो म्हणतो की आनंद भविष्यातल्या कोणत्या तरी गोष्टीवर अवलंबून नाहीये, तो याच क्षणी अनुभवता येतो. हो, आपण नेहमी डेस्टिनेशनच्या मागे धावतो. एकदा प्रमोशन मिळालं की मी सुखी होईन, एकदा लग्न झालं की आयुष्य सेट होईल. बरोबर. पण ॲडलर म्हणतो की आयुष्य म्हणजे प्रवासाच्या शेवटच्या थांब्याचं नाव नाही. आयुष्य म्हणजे तो प्रवासच आहे. ते क्षणक्षणांची एक मालिका आहे आणि प्रत्येक क्षण स्वतःमध्ये पूर्ण आहे. इथे 2 महत्वाच्या गोष्टींमधला फरक सांगितला आहे. सेल्फ ॲफर्मेशन म्हणजे मी करू शकतो असं स्वतःला सतत सांगणं, पण त्यासाठी कुठेतरी बाह्य प्रमाणीकरणाची गरज भासू शकते. आणि दुसरा विचार? दुसरा आणि अधिक महत्वाचा विचार आहे सेल्फ ॲक्सेप्टन्स. म्हणजे स्वतःला जसे आहात तसे प्रामाणिकपणे स्वीकारणे. मी 100% नाही, पण 60% करू शकेन आणि ते 60% मी पूर्ण प्रामाणिकपणे करेन हे मान्य करणे. स्वतःच्या मर्यादा स्वीकारून पुढे जाणे. हो, जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता, तेव्हा तुम्हाला इतरांवरही विनाअट विश्वास ठेवणं शक्य होतं. आणि याच क्षणात जगण्याचा खरा अर्थ दडलेला आहे. बरोबर. पुस्तकात नृत्याचे एक सुंदर उदाहरण दिलं आहे. आपण कुठल्या तरी अंतिम ध्येयावर पोचण्यासाठी नृत्य करत नाही, तो प्रत्येक क्षणच आनंद देतो. अगदी तसंच आयुष्य आहे. भूतकाळातील अपराधीपणा किंवा भविष्याबद्दलची चिंता यात न जगता आत्ताच्या क्षणाला पूर्णपणे जगणं, त्यावर लक्ष केंद्रित करणं, हेच खरं जगणं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुस्तकाच्या शेवटी म्हटले आहे की आयुष्याला काही जन्मजात अर्थ नसतो, आपण कसे जगतो यातून आपण त्याला अर्थ देतो. हो, आणि हा अर्थ इतरांसाठी योगदान देण्याने, समाजाचा एक उपयुक्त भाग बनण्याने आपल्याला सापडतो. तर आजच्या या चर्चेतून आपण एका मोठ्या वैचारिक प्रवासाचा आढावा घेतला. भूतकाळाच्या नियंत्रणातून बाहेर पडून, नातेसंबंधांना स्पर्धेऐवजी सहकार्याच्या नजरेने पाहून, स्वतःची आणि इतरांची कामं ओळखून, समाजात आपलं स्थान शोधत आणि शेवटी वर्तमानात जगण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. अगदी. थोडक्यात सांगायचं तर आपला भूतकाळ आपल्याला ठरवत नाही, नात्यांमध्ये प्रामाणिक राहण्यासाठी सगळ्यांना आवडण्याची गरज नाही. आणि खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कधीकधी इतरांच्या नाराजीची किंमत मोजावी लागते. बरोबर. या सगळ्या विचारांच्या शेवटी एक प्रश्न मनात येतो, ज्यावर विचार करायला हवा. कोणता? जर आजपासून आयुष्यातील केवळ एका व्यक्तीकडून मान्यतेची किंवा कौतुकाची अपेक्षा पूर्णपणे थांबवलं, तर त्या व्यक्तीला तिचं कोणतं काम परत घ्यावं लागेल आणि त्या एका बदलामुळे आपल्याला कोणतं आणि किती मोठं स्वातंत्र्य मिळू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.